माननीय सुप्रीम कोर्ट यांनी अ, ब, क, ड वर्गीकरणाचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा. दरवर्षी 1 जानेवारीला जयस्तंभ शौर्य दिनानिमित्त आयोजनांसाठी बार्टीकडून अंदाजे 10 कोटी रुपयाचा आसपास निधी दिला जातो. तो बार्टीकडून न देता स्वतंत्र निधी व्यवस्था करण्यात यावी. मागील 11 वर्षापासून जयस्तंभावर वीज कोसळून जयस्तंभाची हानी झाली आहे. आज रोजी पावसाचे पाणी जयस्तंभामध्ये शिरून जयस्तंभ मोडकळीस आला आहे. तो त्वरित दुरुस्त करण्यात यावा. माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाप्रमाणे 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीतील 2 जानेवारी 2018 रोजी भारत बंदच्या वेळेस झालेल्या बौद्ध समाज व मराठा समाजास अंदाजे एकूण 34,000 बांधवांवर दाखल झालेला गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावेत. माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1 जानेवारी 2019 रोजी जयस्तंभ कोरेगाव भीमा येथे जयस्तंभ शेजारी खाजगी जमीन अधिग्रहण करून जयस्तंभाच्या विकास कामासाठी 100 कोटी रुपयाची घोषणा केली होती. सदर रक्कम त्वरित माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात यावी. वरील सर्व मागण्यांसाठी शेकडो कार्यकर्ते यांच्या वतीने जयस्तंभ पेरणे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच कोरेगाव भीमा जयस्तंभ सेवा संघ संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, सचिन कडलक, दादासाहेब कांबळे, युवा रक्षक भारत सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, माजी श्रामनेर बोधाचार्य हरिभाऊ वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे सागर गायकवाड, सरपंच लोणीकंद, युवा उद्योजक प्रवीण मस्के, वसंत जावडे, सुनील अवचारे, लक्ष्मीताई वाघमारे, लताताई शिरसाट, सर्व संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी, सर्व भीमसैनिक यावेळी उपस्थित होते. तिचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमा या स्मृतीला नमन करतो. आज आपण या ठिकाणी कोरेगाव भीमा जयस्तंभ या स्तंभावरती आलेलो आहोत आणि भाऊंनी जी हाक दिली होती, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेरावजी वाघमारे यांनी सर्व कार्यकर्त्यांना, सर्व या गटातटातील व पंचकृषीतील सर्व विभागीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं. त्यांच्या हाकेला हो देत सर्वजण या ठिकाणी एकत्रित आले आणि हा जो विषय आहे 2011 साली जी स्तंभावरती जी वीज कडकडलेली होती, विजेने तो स्तंभाला तडा गेला होता, त्या विषयावरती त्या अनुषंगाने भाऊंनी जे काही मतं मांडलेले त्याला आम्ही सर्वानुमते सहकार्य करतोय, सहमत देतोय आणि हे जास्तीत जास्त या ठिकाणावरून हा प्रसार आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वीकडे प्रसारित करू व सर्वांनी भाऊंना एकमताने पाठिंबा द्यावा ही विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, छत्रपती शिवाजी महाराज की चला आपण सर्वांनी बसा, सगळं खाली बसा. हॅलो शूटिंग चालू आहे त्यासोबत बोलू नका कोणी कोणाला बाई. तू या तू थांब
जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय हल्ला बोल अरे हल्ला बोल अरे हल्ला बोल धिक्कार असो होश में आओ सुप्रीम कोर्ट होश में आओ सुप्रीम कोर्ट होश में याच्याबद्दल त्यांनी कोणी विचारणा केली आहे का? आणि आम्ही आज जर विचारत आहोत तर यावर सरकारचं काय म्हणणं आहे हे सरकारने आम्हाला तिथल्या तिथे सांगावं. आमचा जय स्तंभ तुटल्यानंतर हे सरकार जागा होणार आहे का? हा प्रश्न तुम्हा सगळ्यांना विचारायचा आहे. आम्ही सांगतो उद्या जर जय स्तंभाला एकही जरी तडा गेला तरी याचे सर्वस्वी जबाबदार हे सरकार असेल आणि सरकारने याची जबाबदारी घेऊन लवकरात लवकर जय स्तंभाच्या सगळ्या गोष्टी या पूर्ण कराव्यात अशी मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक सर्जेराव भाऊजी वाघमारे यांना विनंती करतो की अशाच पद्धतीने आपण हा मुद्दा लावून धरू आणि या मुद्द्याला शेवटपर्यंत नेऊ. एवढे बोलतो आणि 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना जय भीम, जय बुद्ध, जय भारत.